तुम्ही देशामध्ये भारतात राहता, तुमचा कायद्यावर विश्वास आहे ना, तुमचा संविधानावर विश्वास आहे ना, तुम्ही खासदार म्हणून निवडून आला, भले आमच्या मतावर आला, म्हणजे आता आम्ही 10 वेळा सांगतोय की आम्ही मतं दिली म्हणून राऊत तुम्हाला राज्यसभेत दिसतायत. आता मनावर राजीनामा द्या आणि उभं राहा बरं परत. बरं राहिलं समजा तुम्हाला संसदेमध्ये खासदार झाला आमच्या मतावर, तुम्ही संविधानाची शपथ घेतली ना राऊतांनी, संविधानाला साक्षी मानूनच खासदार झाले ना, मग संविधानावर तरी विश्वास आहे का नाही? शिवसेना असली का नकली ठरवायचा अधिकार संविधानानं केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलाय. निवडणूक आयोगानं 78 पानी जजमेंट लिहिलं, निकालपत्र लिहिलं, त्याला पुष्टी दिली की कशासाठी शिवसेना ही शिंदे साहेबांच्याकडे दिली, शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आम्हाला दिलं. या उपर तुम्ही कोर्टात जायचा प्रयत्न केला, कोर्टानं पण दखल घेतली नाही. म्हणजे तुमचा कायद्यावर विश्वास नाही, तुमचा घटनेवर विश्वास नाही, तुमचा संविधानावर विश्वास नाही. संजय राऊत म्हणेल ती पूर्व दिशा असं त्यांचं म्हणणं असतं. त्यामुळे त्यांना काय म्हणायचे ते म्हणू द्या. आम्ही कायद्यानं चालणारी माणसं आहोत, आम्ही घटनेवर विश्वास ठेवून चालणारी माणसं आहोत. आम्हाला घटनेनं कायद्यानं शिवसेना असली शिवसेना आमची आहे याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे. मागच्या एका 15 दिवसापूर्वीच्या दौऱ्यात उद्धव साहेब आले होते ठाणे जिल्ह्यामध्ये, कल्याण परिसरामध्ये आदित्य साहेब आणि उद्धव साहेब आले होते. तो ऐका ना, पहिल्या दौऱ्याला माणसं किती होती सांगा ना. मी पालकमंत्री आहे, माझ्याकडे तिथली सगळी आकडेवारी आहे. मी सांगतो 170 माणसं एका ठिकाणी होती, काहीतरी 300 सव्वा 300 माणसं एका ठिकाणी होती, आणि अगदी दुसरी एक ठिकाणी जरा जास्त माणसं जमा केली, 500 साडेपाचशे माणसं. म्हणजे ज्यांनी राज्याचं नेतृत्व केलं ते स्वतःला आता पक्षप्रमुख समजतात, युवराज त्यांच्या बरोबर असतात. 200 400 300 माणसं फक्त. मग येऊ दे ना, रोज येऊ दे. त्यांना तेच वाटतंय की रोज रोज आल्यानंतर संख्या वाढेल, त्यांनी जास्त वेळा ठाणे जिल्ह्यात यावं, दिवसेंदिवस संख्या त्यांच्याजवळ येणाऱ्यांची कमी झालेली त्यांना अनुभव मिळेल, त्यांनी जरूर ठाणे जिल्ह्यात यावं. ठाणे जिल्हा हा शिंदे साहेबांचं नेतृत्व मानणारा जिल्हा आहे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचं नेतृत्व मानणारा जिल्हा आहे. आणि मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जबाबदारीने सांगतो, मान्य उद्धव ठाकरे साहेब, मान्य आदित्यजी किंवा आणखीन कुणी मुक्कामी जरी येऊन ठाण्यामध्ये राहिले तरी शिंदे साहेबांच्या नेतृत्वातला बाल सुद्धा बाका करू शकणार नाही. धन्यवाद.